आपल्याला जो का उमेदवार आहे राजनदादा गावडे त्याबद्दल काय वाटतं? काय झालंय, 40-50 वर्षापासून साहेबांचे या भागामध्ये अस्तित्व आहे आणि त्यांचाच मुलगा सोनभाऊ गावडे सर जरी हयात नसले पण तेवढंच काम करण्याची राजदादांची ताकद आहे आणि म्हणून जनता पुन्हा राजू गावडे संघ उभी आहे. तुमचा उमेदवार राजनदादा दिसून येत आहे, त्यांच्यात आणि बाकीच्या उमेदवारात तुम्हाला काय फरक वाटतो? राजू दादा बद्दल सांगायचं झालं, हे बाकीचे जे उमेदवार आहे हे ऐन टायमाला कधी हे नाही. राजू दादा बद्दल सांगायचं झालं तर कोणतंही काम गावडे साहेब असतील, विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गावडे साहेब गेल्यानंतर तात्काळ ते आमच्या देखता लगेच फोन करतात वरती आणि तात्काळ सोडवण्यात येतं ते आमचं काम. म्हणून आम्ही राजेंद्र दादा गावडे मागे ठामपणाने उभे आहे. पुढेही आम्ही राजेंद्र दादा पाठीमागेच उभं राहणार. त्यांनी कमळ या चिन्हावरती सगळ्यांनी बटन दाबायचं आणि विजय करायचा राजेंद्र दादा यांचा. राजूदादांनी आतापर्यंत 40-50-60 वर्ष पोपटराव गावडे साहेबांनी विकास केलेलाच आहे. आता त्यांच्या मागे राजूदादा गावडे, रणजित आसन कोणतं काम घेऊन जा तरुणांना कधी नाही म्हणणार नाही. काही पण असू द्या, ते वेळच्या वेळी तरुणांना साथ असते. आणि आम्ही काय आता घड्याळा असं काय घड्याळाला आतापर्यंत घड्याळाच्या मागे होतो. आम्ही काय घड्याळाच्या मागे नव्हतो, आम्ही पोपटराव साहेबांच्या मागे होतो. इथून पुढे आम्ही पोपटराव साहेब तिकडं आम्ही उद्या कमळ असू अपक्ष असू. आता जनतेने त्यांना सांगितलेलं आहे का तुम्ही कमळात जा, त्यांची इच्छा नव्हती पण या जनतेच्या प्रेमापोटी त्यांना कमळ चिन्ह आहे ना हे घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. पण त्यांना हे विजय हा निश्चित आहे. माझी दादा कोणतं काम घेऊन जा तुम्ही कधी नाही. गरीब असू श्रीमंत असू कोणाला भेदभाव नाही. सगळीकडे त्याला सगळी जनता सारखी, कोणतं काम असणार ते करणार म्हणजे करणार. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, राजेंद्र दादा गावडेंचा विजय असो, पोपटराव गावडे साहेबांचा विजय असो. कमळाचं बटन दाबायचं. एक नंबरच बटन आहे आपलं.